नमस्कार मित्र हो. नव्या पिढीशी भावसंवाद साधावा अशी खूप दिवसापासून माझी इच्छा होती. एक ज्येष्ठ मित्र, तुमचा सीनियर फ्रेंड म्हणून न्यू जनरेशन नव्या पिढीशी काही भावसंवाद साधावे, ज्याच्यातून आपल्या मनाला पॉझिटिव्हिटी चा अँगल मिळावा, सकारात्मक विचाराच्या दिशेने आपलं मन वळवावं, असे काही विचार, असे काही संस्कार, आपल्या परंपरा यांच्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा अशी इच्छा आहे. म्हणून हे मोटिवेशनल व्हिडिओ, प्रेरक आणि सकारात्मक विचारांचे व्हिडिओ यामधून आपल्याशी संवाद साधावा असा हा उपक्रम यापुढे मी चालू ठेवणार आहे. तुम्हाला हे कसं वाटतं याचं वेळोवेळी फीडबॅक द्या, अभिप्राय द्या आणि सूचना करा की असे व्हिडिओ तुम्हाला आवडतात का आणि ते केव्हा आणि कुठल्या वेळेला मी व्हिडिओ अपलोड करावा तुमच्यासाठी, की तुम्ही निवांततेने पहा, ऐका आणि याच्यातून काही घेता आलं तर जरूर घ्या. कारण व्यक्तिमत्व विकास, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट यावर आजकाल खूप भर दिला जातो आणि आजकालच्या ट्रेंडमध्ये, स्पर्धेच्या युगामध्ये, कॉम्पिटिशन वर्ल्डमध्ये, या आधुनिक तंत्रज्ञानाच्या कल्चरमध्ये आपल्याला टेक्नोसवी तुम्ही तो होतातच, पण आमच्यासारख्या जुन्या ज्येष्ठ नागरिकांनाही या नवीन तंत्रज्ञानाची ओळख करून घेणं अतिशय आवश्यक आहे. या स्पर्धेच्या युगात सगळी जी धावपळ आहे, या धावत्या वेगामध्ये आपण फार पडू शकलो नाही तरी फार मागे पण राहून उपयोगाचं नाही, हे सत्य आपण स्वीकारलं पाहिजे. आणि असं हे मोटिवेशनल, इन्स्पायरेशनल व्हिडिओ मी मराठीमध्ये करणार आहे, हिंदीमध्ये करणार आहे. तर या नव्या पिढीचे तुम्ही सगळे प्रतिनिधी माझे मित्र आहात, यंगस्टर्स फ्रेंड आहात. तुम्हाला माझा संवाद कसा वाटतो हे जरूर कॉमेंट्समध्ये द्या. तुमच्या मित्रमंडळींना हे व्हिडिओ जरूर शेअर करा आणि वेळोवेळी व्हिडिओ अपलोड केले की तुमच्यापर्यंत येतील ते तुम्ही जरूर पहा. चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रमंडळींनाही शेअर करत चला. तर आपण पहिल्यांदा बोलूया आपल्या भावविश्वाबद्दल. आपलं भावविश्व म्हणजे काय असतं? आपलं भावविश्व म्हणजे आपली फॅमिली, आपला परिवार, आपले मित्र, आपलं मित्रपरिवार, फ्रेंड सर्कल यामध्येच आपण बहुतांश वावरत असतो. नोकरीच्या निमित्ताने, नोकरीच्या म्हणजे ऑफिसमध्ये सुद्धा आपलं एक वर्किंग फील्ड असतं, तिथेही आपले मित्र असतात, आपले हितचिंतक असतात, आपल्याला मार्गदर्शन करणारे असतात. तर अशा या भावविश्वामध्ये वावरताना आपल्याला काही पारिवारिक फिलिंगचाही विचार जरूर मनात ठेवावा लागतो की चार चौघात वागताना कसं वागायचं, त्या ठिकाणी आपलं भान आपण कसं ठेवायचं, तारतम्य कसं बाळगायचं, याचे संस्कार या तरुण पिढीच्या मनावर या उमलत्या वयात, वाढत्या वयात किंवा जडणघडणीच्या वयामध्येच होणं अतिशय आवश्यक आहे असं वाटत असल्यामुळं मला तुमच्याशी हा संवाद साधावा वाटला. तर सुरुवातीला आजकाल काय होतं की गॅदरिंग हे समवयस्क लोकांचे गॅदरिंग लोक इंटरेस्टिंग वाटतात. आपला एज ग्रुप पाहून तिथे माणूस लगेच ॲडजस्ट होतो आणि मोठ्यांच्या सोबत थोडासा संकोच वाटतो, थोडं ऑकवर्ड वाटतं किंवा खूपच मोठ्या पार्टीमध्ये इतके हाय प्रोफाईल व्यक्ती आलेले असतात की तिथं आपण संकोचून जातो स्वतःला किंवा एवढ्या मोठ्या लोकांमध्ये मी काय मिसळणार आहे. पण काय हरकत नाही, आपण मॉडरेट आपलं प्रोफाईल लो प्रोफाईल जरी असलं तरी त्याच्यामध्ये काही संकोच करायची गरज नाही. आपण आपला परिचय अनेकांशी करून घ्यावा, करून द्यावा, म्हणजे आपलं सर्कल त्या निमित्ताने वाढत जातं. तर अशा चार चौघाच्या ठिकाणी गेल्यावर आपण काय करायला पाहिजे, तर ज्येष्ठांचा आदर करायचा. तिथे आपले कोणी अचानकपणे आपले जुन्या गुरुजनांची, आपल्या शिक्षकांची, ज्यांनी आपल्याला घडवलं, शिकवलं, ज्ञान दिलं, अशा लोकांची भेटी होत असतात. तर त्यावेळेला जरूर त्यांना तुम्ही त्यांच्या सोबतच्या दिवसांची आठवण द्या, त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. या तुमच्या आदरयुक्त भावनेचा त्यांच्यावर इतका छान परिणाम होतो की हा गुणी शिष्य त्यांच्या लक्षामध्ये नक्की राहत असतो.
आणि समाजामध्ये वावरताना एक सोशल पर्सनॅलिटी आपली ही निर्माण करण्याचा सदा प्रयत्न करावा. यासाठी काय करावं लागतं? सोशल सर्कलमध्ये वावरताना, सोशल कॉजमध्ये, सोशल ॲक्टिव्हिटीमध्ये, की आपण तिथे देण्यासाठी जायचं, घेण्यासाठी नाही. आपल्याला जे शक्य असतं, श्रमाच्या स्वरूपात मदत करा, आर्थिक स्वरूपात मदत करा किंवा आधाराच्या स्वरूपात मदत करा. ही मदत अनेकांना अतिशय आवश्यक असते. आर्थिक मदतीनं ते एखाद्याचे मोठे प्रश्न सुटतात. आधाराने एखाद्याचं मनातील भीती कमी होते आणि मनातला विश्वास जागा होतो की आपल्याला सांभाळून घेणारा नक्की आपला एक वेल विशर इथं आहे. तर असं हे मनाची जडणघडण पॉझिटिव्हिटी सहित कशी करायची यावरच मी तुमच्याशी संवाद साधणार आहे. बी हॅपी, स्टे हॅपी, किंवा तुम्ही मदतीचा हात सदैव पुढे करा. आपण स्वतः खुश राहावं, इतरांना खुश ठेवावं, आणि आनंद वाटावा. यातच किती मोठा आनंद आहे हे तुम्हाला नक्की स्वतःला अनुभवता येतं. तर हा मोटिवेशनल व्हिडिओ, प्रेरक आणि विचारांचा हा आपला संवाद तुम्हाला कसा वाटला जरूर अभिप्राय द्या, कॉमेंट्स करा, चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, भेटूया नव्या एपिसोडमध्ये.